नमस्कार मित्रांनो, मी ओमकार तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या मॅथच्या क्लासमध्ये. आपला 12th लेसन चालू होतं पेरिमीटर अँड एरिया. याआधी आपण पेरिमीटर ऑफ स्क्वेअर अँड रेक्टँगल बघितलं, त्यानंतर आपण एरिया ऑफ स्क्वेअर आणि रेक्टँगल बघितलं होतं. आता आपण एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल बघू. राईट अँगल ट्रायंगल आपलं नवीन टॉपिक आहे. तर पहिले आपण ट्रायंगल म्हणजे काय, ट्रायंगल म्हणजे तर सर्वांना माहीतच आहे, असं ज्याला 3 अँगल राहते, राईट. 3 अँगलचा बनवून जो ट्रायंगल बनतो. आता त्याच्यामध्ये काय म्हटलं, राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे त्यामध्ये एक बेस राहते आणि त्याला एक परपेंडिक्युलर अशी हाईट राहते. हाईट नेहमी आपण स्ट्रेटच मोजतो ना, आणि तिथं जो अँगल मध्ये तो राहते 90 डिग्री. 90 डिग्री म्हणजे राईट अँगल राहतो. ज्या ट्रायंगलमध्ये एक राईट म्हणजे 90 डिग्रीचा अँगल राहतो त्याला म्हणतो आपण राईट अँगल ट्रायंगल. तर याचाच आपल्याला आता समोर जाऊन याचं प्रॅक्टिस जर सॉल्व्ह करायचं आहे, ठीक आहे. तर त्याचा एक फॉर्म्युला आहे, काय, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आताच आपण बघितलं असा राईट अँगल ट्रायंगल होता. याच्याशी रिलेटेड आपल्याला समोर बघायचं तर काय आहे काय नाही. तर हे काय झाली हाईट. हाईट नेहमी स्ट्रेट मोजतो ना, की आपण इकडं असं वाकडं म्हणजे इकडं वाकडं मोजतो का, नाही, जे स्ट्रेट राहते बिलकुल तेच. तर आपण हे हाईट झाली खाली, त्याला काय म्हणतो आपण बेस. हे बाकीची साईड, ठीक आहे. त्याचा फॉर्म्युला काय, हाफ इंटू बेस इंटू हाईट. म्हणजे इथं 3 राहिलं आणि हे 5 राहिलं, तर याचा काय होणार आन्सर, 1/2 इंटू 3 इंटू हाफ इंटू बेस इंटू हाईट. करा मग. 3 इंटू इथं 5 घेतली का मी, इथं 5 घ्या. आपण एक फक्त इझिली एक एक्झाम्पल घेऊन सॉल्व्ह करतो. ते काय, 3×5 15/2 म्हणजे 7.5. हे आपण एक इझी एक्झाम्पल घेतलं होतं. आपण एरिया कसं काढू शकतो त्यासाठी, ठीक आहे. हा कन्सेप्ट होता एक इझी, बिलकुल इझी टॉपिक आहे. याच्याशी आता याच्याशी रिलेटेड आपण आपला प्रॅक्टिस सेट सुरू करू. चला आता आपला प्रॅक्टिस सेट आपण सुरू करू. प्रॅक्टिस सेट नंबर 46. पहिला क्वेश्चन काय, अ पेज ऑफ कॅलेंडर इज 45 सेंटीमीटर लॉंग अँड 26 सेंटीमीटर वाईड. व्हॉट इज इट्स एरिया. आपल्या घरी कॅलेंडर राहते, कॅलेंडरचं त्यांनी मेजरमेंट दिलं आहे. असा एक आपण अज्युम करू, असा एक त्याचं पेज आहे, त्याची साईज आहे. लॉंग म्हणजे लांब म्हणजे किती, 45 सेंटीमीटर आहे म्हणते ते. त्यानंतर विड्थ किती आहे त्याची, 26 सेंटीमीटर. लॉंग किती, 45 सेंटीमीटर आणि विड्थ किती आहे, 26 सेंटीमीटर. तर आता आपल्याला दिसून राहिलं आहे की हे रेक्टँग्युलर शेपमध्ये आहे ना, रेक्टँग्युलरच आहे ना. समजा स्क्वेअर असं सर्वांची साईड सेम असते, पण हे रेक्टँग्युलर आहे. तर आपण इथे लिहून टाकू, सिन्स कॅलेंडर शेप इज रेक्टँग्युलर. आपल्याला दिसून पडत आहे की कॅलेंडरचा शेप कोणता आहे, रेक्टँग्युलर. देअरफॉर गिवन L इक्वल टू 45 सेंटीमीटर, विड्थ इक्वल टू 26 सेंटीमीटर. विड्थ म्हणजे काय झालं, तर ब्रेथ झालं. तर एरिया ऑफ रेक्टँग्युलर कॅलेंडर इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ किती आहे, 45, 26. 45 इंटू 26, 6 5 33 कॅरी, 24 24 27 0 2 10 1 कॅरी, 8 9 0 7 11 1170 1170 सेंटीमीटर स्क्वेअर. निघला आपला पहिला आन्सर. खूप इझी क्वेश्चन होता, राईट. आपण 1-1.5 मिनिटं पण लागला नाही बरोबर सॉल्व्ह करायसाठी. बिलकुल इझी क्वेश्चन होता, हो ना. तर आपण आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. चला आता आपला सेकंड क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज द एरिया ऑफ ट्रायंगल विथ बेस 4.8 सेंटीमीटर अँड हाईट 3.6 सेंटीमीटर. बेस दिलाय, बेस दिलाय किती, 4.8 सेंटीमीटर. हाईट दिली आहे, हाईट दिली आहे म्हणजे परपेंडिक्युलर आहे बेसला. म्हणजेच कोणता ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल. परपेंडिक्युलर जिथं बनत आहे तिथं म्हणजे 90चा अँगल रेडी होता, म्हणजे हा कोणता झाला, राईट अँगल ट्रायंगल झाला.
किती दिला आहे हाईट 3.6 सेंटीमीटर, हा 4.8 आपल्याला माहीत आहे. इथे लिहून टाका बेस. गिवन काय आहे 4.8 सेंटीमीटर बेस आहे. हाईट किती आहे 3.6 सेंटीमीटर हाईट आहे. तर एरिया ऑफ राईट डायरेक्ट एरिया ऑफ ट्रायंगल लिहून टाका. ट्रायंगल इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ बेसची व्हॅल्यू 4.8 इंटू 3.6. टूनी दोघाला पण डिवाइड होते 4.8ला आणि 3.6ला. 4.8ला डिवाइड करून टाकू आपण 2.4 म्हणजे खाली किती काय काय उरलं 2.4 इंटू 3.6 मल्टिप्लाय करून टाका. 24 36 24 टू कॅरी 12 14 0 12 1 6 7 4 6 8 पॉईंट. जर तुम्हाला याच्यामध्ये कन्फ्युजन डिव्हिजनमध्ये सॉरी मल्टिप्लिकेशनमध्ये डेसिमलवाल्या तर पॉईंट आहे. पॉईंट आपण हटवून टाकला. सरळ सरळ आपण मल्टिप्लिकेशन केलं त्यानंतर आपण पॉईंट कुठं कुठं आहे 2.4 आणि 2. इथं किती आहे पॉईंटच्या तिकडे इकडेच्या साईडने किती नंबर आहे 1 1 आहे. 1 + 1 2. मग मागून 2 नंबर सोडून पॉईंट देऊन द्या. किती आला 8.64 8.64 सेंटीमीटर स्क्वेअर. राईट. कारण की एरिया सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये लास्टमध्ये स्टेटमेंट लिहून टाका. द एरिया ऑफ ट्रायंगल इज 8.64 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. थर्ड क्वेश्चन काय. थर्ड क्वेश्चनमध्ये काय दाखवलं आहे व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट ऑफ लँड. म्हणजे एक रेक्टँग्युलर प्लॉट आहे आपली जमीन. लँड किती त्याची लॉंग किती 75.5 लॉंग मीटर अँड विथ ब्रॉड दिली आहे किती 30 सेंटीमीटर 30.5 मीटर. रेट ऑफ 100,000 रुपीज पर स्क्वेअर मीटर. म्हणजे आता एक प्लॉट आहे म्हणते त्याचा रेक्टँग्युलर 75.5 लॉंग आहे आणि त्याचे ब्रॉड किती आहे 30.5 मीटर आणि ती प्राइस किती आहे 1000 पर स्क्वेअर मीटर. तुम्ही मोठ्यांच्या तोंडातून कधी ऐकलं असेल की हा प्लॉट या भावाने मिळून राहिला असं तर आहे ना. आता काय म्हणतात रेक्टँग्युलर प्लॉट आहे. त्याचं लॉंग किती आहे तो 75.5 मीटर. ब्रॉड किती आहे 30.5 मीटर. तर त्याची प्राईस किती आहे. आता तुम्ही असं हे एक आपण छोटंसं एक एक्झाम्पल घेऊ. हा 1 मीटर स्क्वेअर मीटरमध्ये हा 1 मीटर असा एक प्लॉट म्हणजे हा एवढा आहे 1.1 मीटर म्हणजे एवढा वगैरे मीटर. तर एवढा हा कितीचा होणार 1000 रुपीजचा प्रत्येकी स्क्वेअर मीटर प्रमाणे. 1 म्हणजे 1 मीटर स्क्वेअरची किती किंमत झाली 1000ची. तर त्या पहिले आपल्याला याचा स्क्वेअर काढा आपला एरिया काढावा लागेल. एरिया नंतर त्याचं प्राईस काढावं लागेल. तर आपण लिहून टाकू इथे लेंथ इक्वल टू 3.5 मीटर ब्रॉड 30.5. एरिया ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट 70.5 इंटू 30.5. मल्टिप्लिकेशन करून टाका. आता इकडे फॉर्म्युला लिहू आपण पहिले ते लेंथ इंटू ब्रेथ 70.05 755 इंटू 305 5 5 are 25 to carry 5 are 25 27 to carry 35 37 1 0 1 2 3 0 0 0 0 3 5 are 15 1 carry 5 15 1 16 1 carry 3 7 are 21 21 22 5 7 12 1 10 1 3 2 7.5 इंटू 30.5 मीटर. किती आलं व्हॅल्यू 23
0.0275 पॉईंट ॲडजस्ट करायला लागेल 1 2 म्हणजे मीटर स्क्वेअर. त्याचा आन्सर किती आला 302.75 मीटर स्क्वेअर. हा झाला एरिया. आपल्याला काय काढायचं आहे कॉस्ट काढायची म्हणजे किती त्याची प्राइस काढायची आहे म्हणजे एवढ्या एरियाची प्राइस किती होणार 1000 प्रमाणे. तर प्राइस ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट इज इक्वल टू 1 मीटर स्क्वेअर प्रमाणे बाकीच्या याला मल्टिप्लाय करावं लागेल राईट. 1 मीटर प्राइस इंटू एरिया ऑफ प्लॉट. ठीक आहे. इथे एक लिहून टाका रेट इक्वल टू एक छोटंसं याच्यानंतर एक छोटंसं पॉईंट लिहून टाका. रेट किती आहे 1000 मीटर स्क्वेअर. मीटर आहे ना. तर आता काय एकाची किंमत किती आहे 1000. एरिया किती निघाला 2302.75. तर मल्टिप्लाय करून टाका किती 0 1 2 3 1 2 एक एक्स्ट्राचा 0 येऊन जाईल इथं 302.0 रुपीज. हे झालं प्लॉटची किंमत. तर हा पॉईंट शिफ्ट करता आला पाहिजे. पहा किती 0 1 2 3 0 आहे ना. हा पॉईंट ते किती 3 0 सट म्हणजे 3 नंबर समोर गेला पाहिजे 1 2 पण इथे किती 0 आहे 2 3 तर 2 झालं आणखी एक 0 वाढवून टाकला आपण इथे. एक कन्सेप्ट सांगतो. 10च्या मल्टिपलवाले समजा राहिले 10च्या मल्टिपलवाले जे काही नंबर आले कधी डिवाइडमध्ये आलं किंवा मल्टिप्लिकेशन आलं ते एक लक्षात ठेवा. समजा असं काही नंबर राहिला कोणताही पण नंबर राहिला असा XYZ कोणता पण नंबर समजा. आता इथे पॉईंट राहते समजा राहिला नाही राहिला एकच गोष्ट आहे पण इतर आहे. तर समजा 1000ने मल्टिप्लाय केलं 1000ने मल्टिप्लाय केलं तर पॉईंट राईट साईडने शिफ्ट होतो. आणि समजा हे 10च्या मल्टिपलवाले जर डिवाइडमध्ये असेल तर पॉईंट लेफ्ट साईडने शिफ्ट होते. आता तुम्ही मल्टिप्लिकेशन पाहिलं तर पॉईंट किती राईट साईडने शिफ्ट झाला ना आणि समजा तोच डिवाइडमध्ये असता तर लेफ्ट साईडने पॉईंट शिफ्ट झाला असता. ठीक आहे. बेसिक कन्सेप्ट आहे. असा आपला थर्ड क्वेश्चन पण सॉल्व्ह झालाय. इझी क्वेश्चन होता बिलकुल राईट. आपण पहिले एरिया काढला नंतर त्याची प्राइस काढली. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. चला आता आपल्याला लास्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू. लास्ट क्वेश्चन काय आहे एक तर एवढा मोठा क्वेश्चन बघून भ्यायचं नाही 4 रीड करायचं समजून घ्यायचं. अ रेक्टँग्युलर हॉल इज 12 मीटर लॉंग अँड 6 मीटर ब्रॉड. एक रेक्टँग्युलर हॉलमध्ये जसं घरचा आपला हॉल राहतो एक हॉल आपण एक कन्सेप्ट वाईज चालू थोडं. ठीक आहे. म्हणजे थोडं डायग्राम काढला तर आपल्याला थोडा कन्सेप्ट क्लिअर होईल. हॉल आहे किती 12 मीटर लॉंग आहे आणि ब्रॉड किती आहे 6 मीटर. The flooring is to be made of square tiles. Side 30 centimeter. How many tiles will fit in the entire hall? त्यामध्ये फ्लोरिंग करायची आहे म्हणजे टाईल्स लावायचे आहे त्या कोणत्या साईडच्या स्क्वेअर. तुम्ही बघितलं असेल मोठ्या मोठ्या वेगळ्या वेगळ्या साईडचे स्क्वेअर टाईल्स राहते राईट. तर त्या टाईलची साईड किती आहे म्हणते 30 सेंटीमीटर. एक टाईल आहे 30 सेंटीमीटर. आता हे तेवढी 30 राहिलं हे पण 30 राहणार स्क्वेअर आहे म्हटलं तर. स्क्वेअरची चारी साईड कशी राहते सेम राहते. तर हे 30 सेंटीमीटर जे टाईल्स आहे ते हे किती लागेल इथे लावायसाठी आपल्याला फ्लोरिंग करायला किती टाईल्स लागेल म्हणते. हा एक क्वेश्चन झाला. त्यानंतर आणखी एक क्वेश्चन आहे सेम. हाऊ मेनी टाईल्स वुड बी रिक्वायर्ड इफ टाईल्स ऑफ साईड 15 सेंटीमीटर. तर आणखी दुसरी साईजची टाईल घेतली जिची साईज आहे 15 सेंटीमीटर. तर ह्या 15वाल्या किती टाईल्स आतमध्ये फिटिंग येणार म्हणजे किती लागणार प्लस नंतर 30वाल्या पण किती यूज म्हणजे रिक्वायर्ड होणार ते बघायचं आपल्याला. त्यासाठी आपल्याला पहिले याचा एरिया काढावा लागेल. याचा एरिया काढला तर त्यानंतर माहीत होणार की किती म्हणजे टाईल्स तिथं फिट होणार किंवा लागणार आपल्याला. पण हा मित्रांनो हा तुमच्या डेली लाईफ किंवा लाईफशी रिलेटेड क्वेश्चन्स आहेत. हे खूप इंटरेस्टेड टॉपिक आहे. स्वतःशी रिलेटेड हे कराल तर तुम्हाला लवकर समजून येईल किंवा असं पण तुम्हाला समोर तुम्ही तुमचं नवीन वगैरे घर घ्याल तुम्ही मोठे होणार ना तर तुम्हाला कामी येणार. तर आता तुम्ही थोडं लक्ष द्या किंवा समजून घ्या. इझीच क्वेश्चन आहे थोडं डोकं लावायची गरज आहे. तर पहिले आपण हॉलचं काढून घेऊ.
एरिया ऑफ, एक काम करू आपण पहिले गिवन लिहून टाकू. गिवन 30 सेंटीमीटरवाल्या टाईल्सला आपण टाईल नंबर 1 देऊ आणि 15 सेंटीमीटरवाल्या टाईलला टाईल नंबर 2 देऊ. ठीक आहे. तर लेंथ ऑफ हॉल इक्वल टू 12 मीटर, ब्रेथ ऑफ हॉल इक्वल टू 6 मीटर. ठीक आहे. टाईल 1 इज इक्वल टू साइड, असं लिहू आपण, साइड ऑफ टाईल 1 इक्वल टू 30 सेंटीमीटर आणि साइड ऑफ टाईल 2 इक्वल टू 15 सेंटीमीटर. ठीक आहे. एक टाईलला आपण नाव देऊन दिलं 1 आणि 2, म्हणजे समोर आपल्याला सॉल्व्ह करता तेवढंच इझी, म्हणजे जड नाही जाणार, इझी वेने होऊन जाईल. आता आपण पहिले आपल्या याचा एरिया काढून घेऊ. एरिया ऑफ हॉल, हॉल झालं इथं, हॉल किती, लेंथ इंटू ब्रेथ, 12 इंटू 6, 12 6 जा 72 मीटर स्क्वेअर. इथे मीटर आहे ना, ते मीटर स्क्वेअर येणार. त्यानंतर आता एक 30 सेंटीमीटरवाला याचं काय म्हणते आपल्याला एरिया काढावा लागेल. जर एक टाईलचा एरिया माहीत झाला तर आपण किती लागले ते माहीत करू शकतो, म्हणजे कारण की याच्या पूर्ण एरियामध्ये डिवाइड केलं तर ऑटोमॅटिकली आपल्याला किती लागणार ते माहीत होऊ शकते. राईट. तर आपण काढू आता. टाईल 1 इक्वल टू साइड ऑफ टाईल 1 इक्वल टू 30 सेंटीमीटर, म्हणजे एरिया ऑफ टाईल 1, टाईल 1 दिसत आहे. हां. तर एरिया आता हा स्क्वेअर आहे, टाईल कशी आहे, स्क्वेअर आहे. स्क्वेअर साइड, एरिया ऑफ साइड, सॉरी, एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला काय, साइड इंटू साइड, साइड इंटू साइड. पण एरिया काढायच्या आधी एक कंडिशन आहे. हॉल कशामध्ये आहे, मीटर स्क्वेअरमध्ये. टाईल कशात आहे, सेंटीमीटरमध्ये. तर आपल्याला पहिले एक त्या हॉलला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करा किंवा टाईलला मीटरमध्ये कन्वर्ट करा, टाईलचं जे मेजरमेंट आहे. एक काम करू आपण, टाईल्सला मीटरमध्ये कन्वर्ट करू. कसं, 1 मीटर म्हणजे किती होते, 100 सेंटीमीटर, आणि 100 सेंटीमीटर म्हणजे काय होते, 1 मीटर. ठीक आहे. तर आपल्याला सेंटीमीटरमध्ये करायचं, तर 100 डिवाइड करावं लागेल. 30ला 100 डिवाइड केल्यावर किती, 100, 30 डिवाइड बाय 100 म्हणजे 2 3 0.3, म्हणजे याची साईज साईड 1, टाईल 1ची साईड किती भेटली, 0.3, म्हणजे 0.3 इंटू 0.3, 0.09 स्क्वेअर मीटर. ठीक आहे. हे झालं आपलं एका. आता याच्यामध्ये एक तुम्हाला सांगूनच देतो, डेसिमलवाले जे नंबर राहते त्याचा स्क्वेअर त्याच्यापेक्षा छोटा निघतो. फॉर एक्झाम्पल हा 2 आहे, 2चा स्क्वेअर किती निघते, 4, 2 पेक्षा मोठा आहे. पण 0.2चा स्क्वेअर याच्यापेक्षा लहान निघतो. कसा, हे बघा, 0.2, 2 2 जा 4, 2 0 जा 0, 1 0, 0 चा 0, 2 0 चा 0 0, 4 0 0, 1 2, म्हणजे 2 नंबर सोडून आपल्याला पॉईंट द्यावा लागेल. 0.2 पेक्षा 0.04 लहान आहे ना. हा एक बेसिक कन्सेप्ट होता. ठीक आहे. आता एका टाईलची तर आपल्याला व्हॅल्यू मिळाली किती, 0.09. तर या एरियामधून हा एरिया डिवाइड केला तर आपल्याला किती, म्हणजे माहीत होणार किती टाईल्स फिट होते. राईट. तर आपण इकडे सॉल्व करू आता. नंबर ऑफ टाईल 1 रिक्वायर्ड, म्हणजे 30, टाईल नंबर 1 किती रिक्वायर्ड आहे ते करायचं ना आपल्याला. तर एरिया ऑफ हॉल डिवायडेड बाय एरिया ऑफ टाईल 1. एरिया ऑफ हॉल किती निघला, 72 डिवायडेड बाय 0.9,
0.09. आता असं तर म्हणजे डेसिमल, हा डेसिमलमध्ये ना, हा डेसिमलमध्ये आहे, तर त्याच्यापेक्षा मग याचा डेसिमल पॉईंट हटून घेऊ. म्हणजे कितीने मल्टिप्लाय करायला लागेल, 2 नंबर आहे ना इथे, तर 100ने डिवाइड करून द्यायला लागेल, सॉरी मल्टिप्लाय करावं लागेल 2. 0.09 इंटू 100. आता खाली पॉईंट हटून जाईन, इथे 2 0 वाढून जाईन, 2 9 9 8 जा, म्हणजे किती टाईल्स लागेल, 100 टाईल्स लागेल. म्हणजे 30 सेंटीमीटरनुसार जे 30 सेंटीमीटरवाली साईड आहे आणि ते टाईल्स आहे त्याचं किती लागेल, 800 टाईल्स लागेल. आता आपण काय सेकंड टाईल आहे, सेकंड टाईलचं काय ना 15 सेंटीमीटर आहे, तर पहिले आपण त्याचा एरिया काढून, जसा याचा काढला तर साईड ऑफ टाईल 2 15 सेंटीमीटर. पण हे सेंटीमीटरमध्ये आहे, आपल्याला कशाला मीटरमध्ये कन्वर्ट करायला लागेल, कारण की हॉलचा पण एरिया कशामध्ये आहे, मीटरमध्ये आहे. जसं आपण याला पण मीटरमध्ये कन्वर्ट केलं होतं 30ला. आता याला आपण 100 डिवाइड करायला लागेल, 15 डिवाइड बाय 100 म्हणजे 0.15 मीटर भेटलं साईड. आता एरिया ऑफ टाईल 2, एरिया ऑफ टाईल 2 0.15 इंटू 0. एरिया आपलं फॉर्म्युला लिहून टाका, साईड इंटू साईड, म्हणजे 0.15 इंटू 0.15 म्हणजेच 2 to 15चा स्क्वेअर येते 2 to 5 स्क्वेअर येते. पण इथे किती आहे, 2 4 1 म्हणजे 4. 0.15 आहे, 0.15ने मल्टिप्लाय करा, हेच आन्सर येतं. मला स्क्वेअर पार्ट आहे म्हणून थोडं इझिली निघून गेलं. ठीक आहे, इथं मीटर स्क्वेअर एरिया निघाला, जसं इथं पण निघला होता. कुठे गेला रे, हां निघला होता ना, स्क्वेअर मीटर. त्यानंतर आपण तसं आता सेम असं डिवाइड इथे करावं लागेल. काय, नंबर ऑफ टाईल 2 रिक्वायर्ड, काय ते एरिया ऑफ हॉल डिवाइडेड बाय एरिया ऑफ टाईल 2. एरिया ऑफ किती आहे, एरिया ऑफ हॉलचा 2 आणि याचा कधी निघाला 0.225. हां ठीक आहे. आता डिवाइड करा. आता खूप हार्ड होणार असं करतो मला डेसिमल सोबत, तर या रिमूव्ह करायसाठी काय करावं लागेल, जो डेसिमल आहे तो रिमूव्ह करायसाठी काय करायला लागेल, जो पॉईंटच्या इकडे किती आहे डिजिट 4 आहे, तर 4 झिरोवाला नंबर कोणता, 10,000, तर 10,000नी मल्टिप्लाय करून टाका. 0.0225 इंटू 10,000 1 2 3 4. खाली केलं तर मग वर पण 1 2 4. आता वरती किती येणार, वाढून टाका 1 2. मी मग असे सांगितलं होतं ना की 10चे कोणी मल्टिप्लायर आलं तर मल्टिप्लिकेशनमध्ये जर आलं तर राईट साईडनी शिफ्ट होते. आता इथं काहीच नाही म्हणजे पॉईंट राहते, तर राईट साईडनी असं 1 2 3 4 असे पॉईंट शिफ्ट होत राहते. आता इथचा पॉईंट हटून जाणार, म्हणजे काय राहणार तिथं फक्त 2 to 5 राईट. आता पाहतो म्हटलं तर 5ने सर्वांना डिवाइड होते, 5ने दोघांना डिवाइड होते ना, तर 5 4 जा 2 उरले 5, इथं 5 1 जा 5 2 उरले 4 2 उरले 4 1 2 3 1 2 3. आणखी डिवाइड होते 9 जा, इथं किती येईल रे 2 4 उरले 8 8 8 0 0 1 2. हां बरोबर आहे. किती उरले 2 8 8 0 0 डिवाइड बाय 9. 9 याला डिवाइड होते का, 2 + 8 10 10 + 8 18 18 म्हणजे 9ने डिवाइड होते. 9 1 जा 9 9 3 जा 1 उरला 9 2 जा 0 0. तर किती आले 2 3 0 3 2 0 0 टाईल्स. हे आलं आपलं फायनल आन्सर.
तर 15 सेंटीमीटरवाल्या टाईल्स किती लागणार 3200 आणि 30 स्क्वेअर आपलं 30 सेंटीमीटरवाल्या टाईल्स किती लागेल 800. क्वेश्चन पाहतो म्हटलं इझी आहे पण थोडा किचकट आहे. सारखे तुम्ही बघून राहिले का आपण एरियाज काढला फक्त ते डिवाइड केलं थोडं कन्सेप्ट वाईज आहे. तर जास्ती भ्यायचं नाही थोडं किचकट आहे ऑब्व्हियसली जसं जसं आपण समोर जाणार तसं थोडं थोडी लेवल वाढणारच आहे. थोडा दिमाग लावायची गरज आहे राईट. आणि हे मेन म्हणजे आपल्या लाईफशी रिलेटेड आहे तर ऑब्व्हियसली थोडंफार आपल्याला माहीत राहणं आवश्यकच आहे आणि थोडं लक्ष देणं आवश्यकच आहे. तर होप तुम्हाला पूर्ण क्वेश्चन समजला असेल. आता आपला फायनल क्वेश्चनकडे आपण जाऊ. आता आपला लास्ट क्वेश्चन आहे. लास्ट क्वेश्चनमध्ये काय आहे फाइंड द पेरिमीटर अँड द एरिया ऑफ अ गार्डन विथ द मेजर ॲज शोन इन द फिगर. तर हा आपल्याला प्लेग्राऊंड दिला त्याचा पेरिमीटर काढायचा आणि एरिया काढायचा आहे. आणि एक बघितलं असेल तुम्ही 30 सेंटीमीटर एक सर्व साईड कशा इक्वल दिला आहे साईन दिला आहे ना म्हणजे सर्व साईड कशा आहे सारख्या आहे 13 सेंटीमीटरच्या आहे सर्व. 13 सेंटीमीटर आहे की मीटर आहे मला बघू दे मीटर आहे इथे 13 मीटर आहे सर्व ठीक आहे. तेच म्हटलं 13 सेंटीमीटरला कोणता प्लेग्राऊंड आला. हां तर आता काय पहिले पेरिमीटर काढून घेऊ. पेरिमीटरचं आपल्याला माहिती आहे पेरिमीटर म्हणजे काय होते सर्वची जी बाउंड्री आहे त्यांची लेंथची सर्वांची सम. तर आपण इथे लिहू एरिया ऑफ गार्डन वाटतं प्लेग्राऊंड म्हटलं मी गार्डन. आता हे साईड किती साईड्स आहे आपण पाहू. इथून सुरू करू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 नाही 12 कन्फ्यूज होत आहे रे. हां 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हां म्हणजे 12 साईड्स आहे 12 साईड्स आहे. सेम डिस्टन्स आपलं काय लेंथचं सेमच आहे म्हणजे 12 × 30 राईट ना. तेवढं 13 प्लस करत जाण्यापेक्षा जेवढे साईड्स आहे तेवढ्याची मल्टिप्लाय करून टाकले निसर्ग कसं येते 12 × 13 12 12 12 144 प्लस 12 156 मीटर. हा पेरिमीटर आहे. इथं स्क्वेअर येणार का नाही येणार कारण की आपण सांगितलं लास्ट लेक्चरमध्ये आपण सांगितलं होतं कसं काय येते सेंटीमीटर स्क्वेअर तर इथं आणि पेरिमीटरमध्ये काउंट नाही येत. चला हे तर सोपी होतं एकदम सोपी होता. आता आपल्याला काय करायचं आहे एरिया ऑफ गार्डन. आता तुम्ही म्हणाल इथं कोणता फॉर्म्युला लावू लेंथ इंटू ब्रेथ का ब्रेथ इंटू साईड इंटू साईड कारण की याचा वेगळाच शेप आहे. तुम्ही आता इथे ऑब्झर्व करून राहिले असाल की सर्व साईड कशा आहे सेम आहे. तर आता तुम्ही बघू शकता हे साईड सेमच आहे राईट. हे एवढीच आहे ना इथं पाहतो म्हटलं तर असं एक स्क्वेअर बनते इथं असा एक स्क्वेअर बनते इथे एक स्क्वेअर बनते इथे एक स्क्वेअर बनते राईट. सर्वांचा स्क्वेअर बनून राहिला ना हे अशी इक्वल म्हणजे हे 13 सेंटीमीटरचं आहे हे 13 सेंटीमीटर आहे हे 13. आता एकूण स्क्वेअर किती बनले 1 2 3 4 5 स्क्वेअर बनले. तर आपण असं म्हणू शकतो का की एक स्क्वेअरचा जर आपण एरिया काढला तर बाकीच्या याचा इंटू 5 केलं तर आपलं पूर्ण याचा गार्डनचा एरिया मिळणार राईट. एकाच भेटला म्हणजे सर्वांचा भेटणारच. तसं काढून घेऊ मग एरिया ऑफ गार्डन. तर एरिया ऑफ 1 स्क्वेअर इंटू 5 एक स्क्वेअरचा एरिया भेटला म्हणजे 5 ने आपण मल्टिप्लाय केल्यावर पूर्ण याचा एरिया कव्हर होऊन जाणार ना. म्हणून एका याचा एरिया काढून घेऊ आपण 13 × 13. एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला काय साईड इंटू साईड 13 × 13 इंटू 5 13 169 इंटू 5 45 4 कॅरी 5 30 प्लस 4 34 3 कॅरी 3 5 8 मीटर स्क्वेअर. हा झाला एरिया. इझीच होता ना क्वेश्चन. थोडा एक एक्स्ट्रा फक्त इथं थोडं लॉजिक लावावं लागलं की कसं स्क्वेअर होत आहे तर आपण एकाचा काढला दुसऱ्याचा पण मिळतो. मित्रांनो हा प्रॅक्टिस आपल्याला इथंच संपतोय आजसाठी एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा.
जर छान वाटलं असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू आपल्या समोरच्या टॉपिकमध्ये. थोडा लेंथली लेक्चर आहे आपला, सॉरी चॅप्टर आहे बहुतेक. यानंतर फक्त एकच प्रॅक्टिस आहे, आपण ते कव्हर करून घेऊ. ठीक आहे, तोपर्यंत छान अभ्यास करत राहा, छान मार्क्स मिळवत राहा. थँक्यू.